खूप गोड अर्थाचा अभंग सेवेसाठी निवडलाय. महिला, माता वर्ग, पुरुष वर्ग, आबाल वृद्ध मंडळी कान देऊन ऐका. आणि एक कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी एक मोलाची गोष्ट सांगते मी तुम्हाला. मधुकर भाऊ तोगे तसं तर या पत्रिकेमध्ये प्रत्येक सेवेसाठी सौजन्यदाता आहे. खरंच या दहीपुरी गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. या गावाला काय म्हणतात ना की आम्ही महाभारतात एकच कर्ण पाहिलं, पण या दहीपुरी गावामध्ये एक नाही हजारो कर्ण आहेत. म्हणून हा सप्ताह थाटानं उभा आहे. म्हणून या गावातल्या प्रत्येक दात्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. दातृत्व करण्यासाठी मन मोठं असावं लागतं. दान ही जी गोष्ट आहे ती खूप मोलाची आहे आपल्या संप्रदायामध्ये. शतेषु जायते शूर, 100त एखादा शूर असतो. सहस्रेषुच पंडिता, 1000त एखादा पंडित असतो. वक्ता 10 सहस्रेषु, 10,000त एखादा वक्ता असतो. पण दाता भवती वानवा, दाता मिळेल का नाही गोष्ट सांगू शकत नाही. पण आपल्या गावामध्ये अनेक दाते आणि या दात्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कुणी म्हणाल ताई आमच्याकडे एवढे दान दक्षिणा देण्याची क्षमता नाही, आम्ही गरीब आहोत, आम्ही एवढं नाही देऊ शकत, तुम्ही रुपया द्या. तिथे तुमचं कौतुक आहे. आणि जे मोठी दक्षिणा दान देऊन या सप्ताहामध्ये कीर्तन सौजन्य स्वीकारलेलं आहे त्या सगळ्या माझ्या भावंडांचं कौतुक का करायचं आपण इथे, तर त्यांच्याकडे पाहून आपल्याही अंतःकरणातला कर्ण जागा व्हावा. आणि आपणही या वर्षी जर एवढ्या थाटात सप्ताह झाला असेल तर पुढच्या वर्षी अनेक दाती माणसं एकत्र यावीत आणि त्यांनी आणखी थाटानं कार्यक्रम पार पाडावा. याच्यासाठी या सर्व दातृत्ववान लोकांचं कौतुक आहे. धन नावाची गोष्ट अशी आहे की ती माणसाला कायम सोबत घेऊन जाता येत नाही, पण या धनाच्या माध्यमातून सत्कर्म करून चांगली माणसं जोडून कीर्ती आपल्या सोबत आपल्याला घेऊन जाता येत असते किंवा आपल्या पाठीमागे ती शिल्लक राहत असते. म्हणून चांगल्या कामामध्ये नक्कीच आपल्याकडनं सेवादान घडावं. सगळ्या सर्व दातृत्ववान दात्यांचं तोंड भरून कौतुक आणि अभंगाचा अर्थ पाहू. नाथ महाराज म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथ महाराज म्हणतात, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. संसार व्यसनी पडवणे दी. हे भगवान माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. आणखी नामस्मरण घडो संत समागम. माझ्याकडनं नामस्मरण घडू दे, संतांचा संग दे, वाउगाची भ्रम नको देवा. आणखी काय पाहिजे नाथ महाराज? पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम. माझ्या पावलानं पदयात्रा घडू दे, मुखामध्ये राम नामाचं चिंतन घडू दे. हाची माझा नेम सिद्धीने. आणखी काय पाहिजे? आता काहीच नको. आणि मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई. हा या अभंगाचा अर्थ झाला. आता याचा आपण विस्तार करण्याचा प्रयत्न करू. बोलताना फक्त इको कमी ठेवा. ट्रबल आणि गेन चांगल्या पद्धतीने चांगली सिस्टीम आहे, पण बोलताना इको कमी करा. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत पाहायला मिळतात. त्या सगळ्या संतांच्या मध्ये नाथ महाराज काही वेगळेच संत आहेत. नाथ महाराज शांत आहेत, श्रीमंत आहेत आणि संत आहेत. ही त्रिसूत्री ज्यांच्या जीवनात पाहायला मिळते त्यांना शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. नाथ महाराजांच्या भक्तीचं महत्व असं आहे की नाथांच्या घरी विश्वाचा मालक 36 वर्ष कावडीनं पाणी भरतोय. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. ओ कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्याचे पाये. अनन्य भक्ती भावे निळाबंदी त्याचे पाये.
अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये ओवाळो आरती माझा स्वामी एकनाथा ओवाळो आरती माझा स्वामी एकनाथा अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाये निळावंदी त्याचे पाये हो वाळो आरती माझा स्वामी एकनाथा हो वाळो आरती माझा स्वामी एकनाथा कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे निळा वंदी त्यांचे पाये विश्वाचा मालक 36 वर्ष ज्यांच्या घरी कावडीनं पाणी भरतो माझ्या ताई दादांनो हे वाक्य ऐकण्या एवढं बोलण्या एवढं सोपं नाहीये विश्वाचा मालक काही लोकांचं तर आयुष्य भक्ती करून संपलं काहींच्या अंगावर झाडं चढली किती एकांनी उलट टांगून घेतलं किती एकांच्या शरीराला कावळ्या गिधाडानं लचके तोडून खाल्लं 80,000 वर्षापासून तपश्चर्या करत होते पण तो विश्वाचा मालक स्वप्नात सुद्धा आला नाही आपण सुद्धा किलोचे टाळ छटाक केले पण त्याचं स्वप्न सुद्धा आपल्याला पडलं नाही मग त्यानं घरी राबणं ही गोष्ट काही साधी नाहीये कित्येक साधू म्हणत होते कागा सब तन खायो मोरा चुन चुन खायो मास ए दोने ना मुरने ना मत खायो इनमें मेरी हरि मिलन की आस कागा सब तन खाइयो चुन चुन खाइयो मांस दो नैना छोड़ दियो पिया मिलन की आस कावळ्यांनो आमचं पूर्ण शरीर खा लचके तोडून खा पण या 2 डोळ्यांना धक्का लावू नका जो ज्या दिवशी प्राणप्रिय भगवंताचं दर्शन आम्हाला होईल ना त्या दिवशी बुबळ काढून आम्ही तुम्हाला खायला देऊ एवढी भक्ती करणारे संत पण त्यांना सुद्धा देवाचं दर्शन दुर्लभ आहे पण असा दुर्लभ असणारा भगवान नाथांच्या घरी राबतोय ही गोष्ट काही साधी नाहीये आबिर गुलाल उधाळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग 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 अबिर गुलाल उधळी तरंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग विश्वाचा मालक नाथ महाराजांच्या घरी राबतोय नाथ महाराजांची भक्तीच काही आगळी वेगळी माझ्या ताईंनो आणि भक्तीमुळे नाथांच्या मध्ये एवढी पावर निर्माण झाली जगा काळ खायन पण आम्ही माथा दिला पाय नाथ महाराजांनी देह ठेवला बरं का दहीपुरी झोपल्या का काय जाग राहून ऐका नाथांनी देह ठेवला आणि नाथ महाराज चौघाच्या खांद्यावर निघाले एक बाई आपल्या मुलीला वाटी लावत होती नवीन लग्न झालेलं होतं सासरी वाटी लावत होती तेवढ्यात ही प्रेत यात्रा निघाली त्या बाईला थोडंसं वेगळंच वाटलं ती म्हटली या ब्राह्मणाला आजच मारायला आलं होतं का मी माझ्या मुलीला सासरी वाटी लावते आणि काय ही प्रेत यात्रा निघाली नाथांना कळालं नाथ महाराज उठूनच बसले हे जमल का आपल्याला दहीपुरी आणि खरंच जर आपण उठून बसलो तर खांदेकरी राहतील का जागेवर बरं ते खांदेकरी पळून जाऊ द्या घरातले तरी माणसं घरात घेतील का परत दहीपुरी तुम्ही चौघाच्या खांद्यावर निघाले आणि तुम्ही अर्ध्यात आले उठून बसले खांदेकरी राहणार नाहीत घरातली माणसं घरात घेणार नाही मडकं घेणार होतं कुठं गायब होऊन जाईल काही सांगता येत नाही कोणीच आपल्याला स्वीकारणार नाही म्हणजे
म्हणजे मेल्यानंतर भूत होण्याची गोष्ट बाजूला जाऊ द्या, जिवंतपणेच भूताचा दर्जा प्राप्त होईल आपल्याला. नाथ महाराज उठून बसले. नाथ महाराज म्हणतात, बाई तुझ्या मुलीला वाटी लाव, मी नंतर मरतो. तिला काय बोलावं तेच कळत, असंच करायला लागली ती. तिला काय बोलावं तेच कळना, गोंधळून गेली. काही दिवसांनी पुन्हा नाथांनी देह ठेवला. नाथ महाराज चौघाच्या खांद्यावर निघाले, पण खांद्याकरांनाच गर्व झाला, गर्वच झाला त्यांना. म्हणे आपण नसतो तर काही राहिलं असतं होय? काहीच राहिलं नसतं. पण त्यांना वाटलं हा माणूस एनी टाइम वारकरी, टाळकरी, माळकरी, कथाकार, कीर्तनकार यांच्यातच होता. याला पाहुणा कळाला नाही, याला रावळा कळाला नाही, याला नाते गोते कळाले नाही. आता शेवटी आहे का आपल्याशिवाय पर्याय? नाथ महाराज उठूनच बसले. नाथ महाराज म्हटले, भावकी मला तुमच्या खांद्यावरच जायचं नाही. नाथ महाराज उतरले आणि सर गोदावरीमध्ये चालत गेले आणि तिथे जाऊन त्यांनी जलसमाधी घेतली. म्हणजे विचार करा, काळ सामान्य जीवाच्या ताब्यात नाही, पण काळालाही ज्यांनी ताब्यात ठेवलंय, काळालाच काय काळाच्या बापाला ज्यांनी ताब्यात ठेवलंय त्यांना नाथ महाराज म्हणतात. संतांची प्रमाण आहेत. काळ देहासी आला खावो, काळ देहासी आला खावो, काळ देहासी आला खावो, आम्ही आनंद नाच गावो, आम्ही आनंद नाच गावो, काळ देहासी आला खावो, काळ देहासी आला खावो, सी आला खावो, काळ देहासी आला खावो, काळ देहासी आला खावो, काळ देहासी आला खावो. पण आम्ही आनंदे नाचू गावो, काळ देहासी आला खावो. काळावर ज्यांनी स्वतःचा ताबा ठेवला, काळाचा बाप ज्यांनी राबवला त्यांना नाथ महाराज म्हणतात. नाथ महाराजांची भक्ती फार सुंदर आहे. दहीपुरी दहीपुरी, मला सुरुवातीला दहीपुरी कळालंच नाही. मी म्हटलं कशाची दहीपुरी? नाही म्हणे गावाचं नाव आहे दहीपुरी. ते नंतर कळालं मला. खूप छान नाव आहे. बहुतेक जुन्या काळात ह्या गावातले लोक दहीपुरी खात असतील, काही पण असतं. छान नाव आहे दहीपुरी. ऐका ना, नाथ महाराजांची भक्ती फार सुंदर आहे. नाथ महाराज असे साधू आहेत ना, ते मंदिरात जातात नवल नाही. मंदिरातला देव नाथांच्या घरी आला, नाथांचं घरच मंदिर झालं. नाथांच्या या भक्ती चरित्रातून आपण शिकायचंय. जीवनामध्ये आपणही अशी भक्ती करावी की आपण मंदिरामध्ये जातो नवल नाही, मंदिरातला देव आपल्या घरी यावा आणि आपलं घर मंदिर व्हावं. जीवनामध्ये अशी भक्ती करा, आपण देवासाठी रडतो नवल नाही, देवानं आपल्यासाठी रडावं. जीवनामध्ये अशी भक्ती करा, आपण देवाला काहीतरी मागतो नवल नाही, देवानंच आपल्याला मागावं. अशी भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करावी. अशी भक्ती करावी आपण आपल्या जीवनामध्ये. आपण देवाचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो. दहीपुरी ऐका ना, आपण देवाचं उचिष्ट प्रसाद म्हणून खातो, अजिबात नवल नाही. अशी भक्ती करावी की देवानं आपलं उष्ट खावं. कोणी म्हणन मला, ताई देव कुठं भक्ताचं उष्ट खात असतो? का खात नाही? कोण कहते हे भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं. कोण म्हणतं देव खात नाही? खातो. त्याच्यासाठी शबरी मातेसारखा भाव अंतःकरणामध्ये ठेवावा लागतो. अशी भक्ती करा जीवनामध्ये. आपण देवाचं भजन करतो, देवाचं नाव घेतो नवल नाही, देवानं आपलं भजन केलं पाहिजे. म्हणाल कुणी मला दहीपुरीतलं, ताई देव कुठं भक्ताचं भजन करतो का हो? का करत नाही? वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त आहे, ती भगवंताचं भजन करते, नवलच नाही भगवान तिचं भजन करतात. देवाशी लग्न न करता ती देवाची पटराणी झालीये. बिना परिणय के ओ प्रेम की पुजारन कान्हा की पटरानी हो गई, कान्हा की पटराणी हो गई. तिच्यामुळे कृष्ण प्रेम जगाला कळालं. 2 अक्षरी तिचं नाव आहे.
बरसाणा तिचं गाव आहे. तिचं नाव मी तुम्हाला विचारणार आहे. 2 अक्षरी तिचं नाव आहे. कृष्ण भक्त, तिचं नाव 2 अक्षरी आहे. तिच्या नावाला वेलंटी आणि उकार नाही. तिच्या नावाला 2 काने आहेत. पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला काना. त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे. तिचं नाव आहे राधा. ती राधा भगवंताचं भजन करते, नवल नाही, भगवानच तिचं भजन करतात. श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारी राधा ना श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारी राधा ना राधा का भी श्याम ओ तो मीरा का भी श्याम राधा का भी श्याम ओ तो मीरा का भी श्याम राधा का भी श्याम हो तो मीरा का भी श्याम कभी शाम हो तो मेरा कभी शाम राधा भी शाम हो तो मेरा कभी शाम राधा भी शाम हो तो मेरा कभी शाम. सर्वांनी टाळी वाजून राधा राधा राधा. भगवान परमात्माची प्राण वल्लभा राधेचं भजन करायचं. सर्वांनी टाळी वाजवायची. राधा 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 का भी शाम हो तो मेरा कभी शाम राधा का भी शाम हो तो मेरा कभी शाम राधा का भी शाम हो तो मेरा कभी शाम मेरा का भी शाम. ती राधा अशी भक्त आहे, ती भगवंताचं भजन करते, नवल नाही, भगवान तिचं भजन करतो. अशीच भक्ती आपण आपल्या जीवनामध्ये करावी आणि या सगळ्या गोष्टी नाथांना लागू होतात. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये एवढी सुंदर श्रेष्ठ भक्ती कशी प्राप्त झाली तर नाथांनी ईश्वराच्या ठाई केलेलं समर्पण. चाहे जैसे मुझे रख लो कुछ ना कहूंगी मैं चाहे जैसे मुझे रख लो कुछ ना कहूंगा मैं तेरा ही था तेरा ही हूँ तेरा रहूँगा मैं तेरा ही था तेरा ही हूँ तेरा रहूँगा मैं चाहे जैसे मुझे रख लो कुछ ना कहूँगा मैं. हे जे समर्पण आहे ना, या समर्पणानं देव अधीन झाला. या समर्पणानं देव इशाऱ्यावर नाचू लागला. नाच रे तो कृष्णा माझा पाहू दे नयनी पाहू दे नयनी 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 नाच रे तो कृष्णा माझा पाहू दे नयनी.
पण त्याच्यासाठी भक्तीतलं समर्पण असावं लागेल. नाथ महाराज फार महान साधू आहेत, ज्यांची उंच भक्ती आहे. त्या भक्तीच्या अधीन भगवान परमात्मा ते नाथ महाराज अधिकारानं एक मोलाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगतायत. अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मन लागो तुझे चरण, बाबा जय हो. देवा माझे मन लागो तुझे चरण, देवा माझे मान लागो तुझे चरण, देवा माझे मान लागो तुझे चरण, देवा माझे मन लागो तुझे चरण, देवा माझे मन लागो तुझे चरण, देवा माझे मान लागो तुझे चरण, देवा माझे मान लागो तुझे चरण. हरी संसार व्यसनी पडोन दी, संसार व्यसनी पडोन दी, नाम स्मरण घडो संत समागम, नाम स्मरण घडो संत समागम. हा संसार व्यसनी पडोने, संसार व्यसनी पडोने दी, नाम स्मरण घडो संत समागमी, नाम स्मरण घडो संत समागमी. लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी, संसार व्यसनी पडोने दी, देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दी, संसार व्यसनी पडोने दी. सगळ्या गायक वादक माझ्या भावंडांसाठी टाळी वाजवा एकदा सर्वांनी. खूप गोड गायलं महाराजा, खूप छान. देवा माझे मन लागो तुझे चरणी. नाथ महाराज म्हणतात देवा माझं जे मन आहे ना ते तुझ्या चरणावर लागू दे. बरं मनाबद्दलच का बोलतात? दहीपुरी मन जातं की नाही दहीपुरी खायला? मनालाच का सांगतात? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 11 इंद्रिय मन दिसत नाही पण करामत मोठीच करतं. हे मन फार चंचल आहे. बहु चंचल चपळ, बहु चंचल चपळ, बहु खूप चंचल चपळ, बहु चंचल चपळ. जाता येता जाता येता जाता येता जाता बेता न लगे वेळ, बाहू चंचल चपळ, बाहू चंचल चपळ. जाता येता जाता येता जाता येता जाता येता न लागे वेळ, चंचल चपळ, बाहू चंचल चपळ, बाहू चंचल चपळ, चंचल चपळ, चंचल चपळ. वा वा खूप छान. मृदंगाचार्यांचंही कौतुक. बहु चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ. हे मन फार चंचल आहे. आता तुम्ही घाईघाईनं कीर्तनात येऊन बसला असाल ना, मग घराला कडी व्यवस्थित लावली का नाही, मांजर घरात राहिली काय, गॅसवरचं दूध थंड झालं कोणी का मांजर तोंड घालते का काय. खरं सांगा मला, जर गॅसवर दूध असेल आणि गडबडीमध्ये मांजर जर आत राहिलं असेल तर तुमचं मन कीर्तनात लागेल का? ते मांजरीच्या अगोदर तुमचं मन दुधाला राखण बसल. बसलात कीर्तनात पण तिकडच फिरफिर फिरफिर त्या मांजरीला ढुसफूस चालू असेल तुमची.
बरं, घरात सासवा बिचाऱ्या बसलेल्या आहेत ना कीर्तनामध्ये, त्या म्हणतात एक वेळेला ताई 4 पायाची मांजर परवडली, पण आमच्या घरात अजून एक मांजर आहे 2 पायाची. सुनबाई. हा, तर माणसाचं जे मन आहे ना ते चंचल आहे. किती चंचल आहे मन, किती चंचल. वाऱ्याचा वेग कमी एवढा या मनाचा वेग आहे. जगामध्ये 10 चंचल वस्तू आहेत. मनो मधु करो मेघो मानिनो मदनो मरुत मा मदो मर्कटो मत्स्यो मकारा दश चंचला. या 10 चंचल वस्तूमध्ये मनाचा पहिला क्रमांक आहे. एक उदाहरण सांगते सुभाषिताला अनुसरून. सुभाषितकार सांगतात, मर्कटस्य सुरा पानो तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यते. माकड माहिती ना, माकड किती चंचल आहे बरं माझ्या ताईंनो. नाक खाजवतं, कान खाजवतं, दात दाखवतं, उडी मारतं या झाडावरनं त्या झाडावर. जर आपण माकडाला म्हटलं, माकडा तो समाधी लाव बरं, माकड समाधी लावल काय? दाईपुरी झोपल्या का काय? एवढा का लाजता तुम्ही? माकडाला जर आपण बोललो समाधी लाव, माकड समाधी लावल का? नाही, माकड समाधी लावू शकत नाही. पण असं जे चंचल माकड आहे, सारखं उड्या मारतं, काहीतरी कलाकृती करतं, असं चंचल माकड जर दारू प्यालं, मर्कटस्य सुरा पानो, मनानं काही सांगत नाही, सुभाषिताला धरून बोलते. माकड जर दारू प्यालं तर किती उड्या मारेल दाईपुरी? माणसावरून अंदाज काढायचा. हे काय कमी उड्या मारतात का? म्हणजे हे नाही, कारण हे तिकडचे असतात, ते हे गिराईक इकडे बसलं नसतं. माणसं काय कमी उड्या मारतात का? मी शक्यतो जास्त पिणाऱ्या लोकांची उदाहरणं कीर्तनात सांगतच नाही, पण असं ओघानं जर एखादा प्रसंग आला ना, तर आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव स्वर्गीय बाबासाहेब महाराज इंगळे यांची आठवण म्हणून एखादं उदाहरण सांगते मी, कारण महाराजांच्या चरणावर खूप श्रद्धा होती. तसं तर उभ्या महाराष्ट्राचं अगदी अंतकरणातला विषय म्हणजे इंगळे बाबा असायचे. आणि इंगळे बाबांना पिणाऱ्या माणसावर एवढं बोलायचे, सहज बोलायचे, पोटात शिरून त्याच्या ते माळच घालायचं, दारू सोडून द्यायचं, असं बोलायचे महाराज. मनाला लागायचं त्या माणसाच्या. आणि पिणाऱ्यावर एवढं जबरदस्त बोलत होते, बरेच लोक नशा सोडून माळकरी झाले त्यांच्या त्या वक्तृत्वानं. इंगळे बाबांनी सांगितलेलं उदाहरण आहे, तेच तुम्हाला सांगते. एक त्याच्या अगोदर गोष्ट आहे का, पिणाऱ्या माणसाला कुत्र सुद्धा लवकर भुकत नाही. दाईपुरी, पिणाऱ्याला कुत्र सुद्धा लवकर भुकत नाही. एक गल्लीतलं कुत्र होतं आणि त्याच गल्लीत घरामध्ये कुत्र होतं. ते लांब लांब केसाचं कुत्र असतं ना, तर ते कुत्र इंग्लिश म्हणतात का त्याला, तर ते कुत्र होतं आतमध्ये. आणि गल्लीतलं कुत्र वाळून गेलेलो, पण असं भुकायचं कोणी आल्यावर. बरं, त्या कुत्र्याला काहीच कळत नव्हतं. त्याला वारकरी कळत नव्हता, त्याला अधिकारी कळत नव्हता, त्याला लहान लेकरू कळना, बाई माणूस कळना, म्हातारा माणूस कळना. दिसल त्याला भू भू, दिसल त्याला भू भू. ते गल्लीतलं कुत्र घरातलं कुत्र म्हणायचं, अरे लहान लेकरू तरी पाहत जा, कुणाला कसा भुकतोस तो. पण त्याला ते सवयच लागलेली. तर गल्लीतलं कुत्र कुणालाही भुकायचं. एक दिवस एक पेताड त्याचे शेपटे तुडून गेलं तर हे भुकलंच नाही. त्या गल्लीतल्या कुत्र झोपलं होतं रस्त्यावर आणि पेताड आलं आणि शेपटे तुडून गेलं त्याची, पण हे भुकलंच नाही. त्या घरातल्या कुत्र्याने विचारलं, का रे आता याला बरा भुकला नाही तू? तुला लहान लेकरू कळना, बाई माणूस कळना, म्हातारा माणूस कळना, वारकरी कळना, अधिकारी कळना, दिसल त्याला भुकतो, आणि ह्या पेताडाला का भुकला नाही तू? तर ते गल्लीतलं कुत्र काय म्हटलं, हे बघ तुला सांगतो, तू काही कुणाला सांगू नको. मी नाही सांगणार कुणाला, सांग म्हणे का भुकला नाही तू. तर त्या गल्लीतल्या कुत्र्यानं सांगितलं, हे पहा, मी जर या पेताडाला जर भुकलो असतो ना, तर हे रात्रभर मला भुकत बसलं असतं. म्हणून मी याला भुकलो नाही, माझी झोप खराब केली असते यानं. म्हणजे पिणाऱ्याला नेमाने बाबा एवढी अवघड अवस्था आहे पिणाऱ्या माणसाची. कुत्रा सुद्धा लवकर भुकत नाही त्याला. मी आपल्या गावातलं काही सांगत नाही, ते सगळे सज्जन आहेत, इथलं काही सांगायचंच नाही. इंगळे बाबांनी सांगितलेलं उदाहरण आहे बरं. एक बहादर पिऊन घरामध्ये आला, बायकोशिवाय दुसरं कोणी ऐकतच नाही त्याचं. तो म्हटला, हे पग पप्याची माय. ती म्हटली, काय? मी जर गावचा सरपंच झालो असतो ना, सारा गाव बदलला असता बघ. ती म्हटली, बरोबर आहे, वेगळंच वादळ शिरलं असतं म्हटले गावात. तो म्हटला, मी जर आमदार